नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मी टेरेसवर आले होते. आज झाड एवढे छान दिसत आहे. 4-5 दिवस खूप पाऊस येऊन गेला ना, आता छान वातावरण झालेलं आहे. झाडांना पण नवीन बहार आलेला आहे. चला आता मुलाचा टिफिन, आमच्या नाश्त्यासाठी मला बटाट्याचे पराठे करायचे आहेत. मी आता फक्त मुलाचेच पराठे करून घेणार आहे. आमच्यासाठी मी 9 वाजता नाश्ता बनवणार आहे, नंतर पराठे बनवणार आहे. त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ, बेसन पीठ, ओवा, मीठ आणि तूप घेतलेलं आहे. तूप मी पीठ मळतानाच घालते, कारण माझ्या मुलाला पराठ्याला लावलेलं तूप आवडत नाही. चला साहित्य मिक्स करून पीठ मळून घेते. पराठ्यासाठी मी पीठ मळून ठेवलेलं आहे आणि पराठ्याची तयारी पण केली आहे. सर्व बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याच्यातला एक मोठा बटाटा घेऊन त्याची साल काढून खिसून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा, थोडंसं लसूण, जिऱ्याची पावडर, कस्तुरी मेथी, हळद, लाल तिखट, तुमचे मुलं कितपत तिखट खातात त्या अंदाजाने, मीठ, उकडतानाही मीठ टाकलेले आपण. आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर. आणि आता हे मिक्स करून घेते आणि आपण पराठे करायला घेऊया. पराठ्याची तयारी झालेली आहे. मुलासाठी मला 3च पराठे बनवायचे आणि तुम्हाला दाखवते आहे मी रेसिपी कशी शूट करते. माझ्याकडे स्टँड नाही आहे, असं डब्या ठेवते. डब्यावर एक हे स्टूलचं स्टँड ठेवते, त्याच्यात मोबाईल ठेवते आणि रेसिपी शूट करते. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पराठा लाटायला घेऊया. छोटे छोटे गोळे तोडून घेऊन बनते. छान असं पूर्णासारखं भरून घ्यायचं. तोंड बंद करायचं. हलक्या हाताने पराठा लाटायचा. हलक्या हाताने लाटला तर फुटत नाही जास्त, कारण आपण कांदा पण टाकलेला आहे ना. जास्त जोरजोरात लाटलं ना तर जास्तच फुटण्याची शक्यता असते. पराठ्याच्या कडेपर्यंत आपलं ते बटाट्याचं सारण आहे ते गेलं पाहिजे. तर आपण तवा गरम करून घेतलेला आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया. पराठा दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत भाजायचं, म्हणजे टेस्ट छान येते. आणि कस्तुरी मेथी जरूर घालत आहे. पराठ्याची टेस्टच वेगळी येते कस्तुरी मेथीने. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले तुमचे पराठे. सध्या माझ्या व्हिडिओला तेवढी क्वालिटी नाही येते, कारण स्टँड नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे.
छान व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि छान छान व्हिडिओ बनवून तुम्हाला हा पराठा तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत मुलांना टिफिनला देऊ शकता. लाल लाल होईपर्यंत भाजायचा कडक. तुम्ही तूप बटर लावा, आणखी पराठे छान होतील. पण माझा मुलगा खात नाही त्यामुळे मी नाही लावू शकत. किती छान झालाय पराठा. हे सर्व पराठे मी बनवून घेतलेले आहेत. थोडेसे थंड करून घ्यायचे आणि नंतर टिफिनमध्ये पॅक करायचे. आज आपण दुपारच्या जेवणात बनवतोय मसूरची डाळ, झटपट होणारी मसूरची डाळ. चला तर आपण बनवतोय मसूरची डाळ. भाजीला काही नसलं की सोपा ऑप्शन आहे. तेल घालायचं. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की मोहरी घालायची. कांदा घालायचा. कांदा छान भाजून घ्यायचा. थोडासा लाल होऊ द्यायचा. कांदा थोडासा लाल झाला की जिरं घालायचं. लसूण घालायचा. आणि मी कढीपत्ता सुकून वाळवून छान बारीक करून ठेवलेला आहे, तो घालायचा. तो अगोदर नाही घालायचा. तर असं जर असेल वाळलेला तर तो जळू शकतो. 1 मिनिटभर परतून घ्यायचं. टोमॅटो घालायचा. थोडंसं मीठ घालायचं. कांदा टोमॅटो पटकन नरम होतो. कांदा टोमॅटो छान आपला नरम झालेला आहे. आता बेसिक मसाले घालून घ्यायचे. हळद, लाल तिखट. तुम्ही कितपत तिखट खाताय त्या अंदाजाने घाला. आणि मी दोघांसाठी भाजी बनवते त्या अंदाजाने घालते. कांदा लसूण मसाला जो अंबारी असतो तो 1-2 मिनिट परतून घ्यायचं छान. आणि मसूरची डाळ घेतली आहे मी. हिला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये घालून घ्यायची. डाळीला 1-2 मिनिट परतून घ्यायचं छान असं मिक्स करून. गरम पाणी घालायचं.
डाळ शिजेल एवढं पाणी घालायचं आणि थोडंसं पातळ राहिली पाहिजे. आपलं थोडंसं आपण नॉर्मल जी तुरीची मुगाची डाळ बनवतो तसं ठेवायचं. थोडंसं मीठ घालायचं. आपण पहिले थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजानं मीठ घालायचं. कोथिंबीर घालायची. उकळी काढून शिजत ठेवायची थोडा वेळ. ह्या डाळीला जास्त वेळ लागत नाही, 15 मिनिटात होऊन जाते डाळ. कमी गॅस करायचा आणि शिजू द्यायची. आपली भाजी झालेली आहे, बघू शकता. दाखवते मी, हे बघा. आता मी माझी चपात्या बनवण्याची पद्धत थोडक्यात शेअर करते. बघा, आपली भाजी रेडी आहे. मी आता चपात्या करायला घेतली. आता आपण चपाती बनायला सुरुवात करूया. साधी सिंपल पद्धत आहे माझी. असा गोळा मळून घ्यायचा, तेलात घालायचं. असं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं. छान बंद करून घ्यायचं. पिठात बुडवायचा. छान लाटून घ्यायचं. छान तवा तापलेला आहे आपला, घालून घ्यायची. टम्म फुगणारी चपाती रेडी आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची. बघा किती साधी पद्धत आहे आणि चपाती पण छान झाली आहे. आता अशाच सर्व चपात्या करून घेते मी. चपात्या बनवलेल्याच तव्यावर मी एक भाकरी बनवून घेतली माझ्यासाठी. आणि आता त्याच तव्यावर मी मिरचीचा ठेचा पण बनवणार आहे. एकाच तव्यावर 2-2, 3-3 काम करून घ्यायचे ताईंनो. गॅसची पण बचत होते. तुम्ही करता ताईंनो असं? मी तर असंच करते. अगोदर नियोजन करून ठेवते काय काय करायचं आहे आपल्याला. तेल घालून मिरची छान परतून घ्यायची. तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे घालू शकता, कोथिंबीर घालू शकता, पण मला असाच ठेचा आवडतो ताईंनो. मिरची, लसूण आणि मीठ. आणि ह्याच तव्यावर मिरची बारीक करून घ्यायची, वाटून घ्यायची तांब्याच्या सहाय्याने, ग्लासाच्या सहाय्याने.
आपली मिरची भाजलेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि असं तांब्याने ठेचा बारीक करून घ्यायचा. मिक्सरपेक्षा असा केलेला ठेचा छान लागतो. हे बघा, ठेचा मी बारीक करून घेतलेला आहे. आणि असं जेवण कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. ज्वारीची भाकरी, ठेचा, लोणचं, एखादी भाजी नक्की कमेंट करून सांगा. बघा आपलं जेवण, या जेवायला.